नमस्कार मंडळी. रामनवमीच्या आणि महावीर स्वामी जन्मकल्याणाचं औचित्य साधून आज मी हा केक बनवला आहे. तो प्रसादाचा केक आहे आणि श्रीखंडचा मूस बनवलेला आहे. त्याच्यासाठी मी 2 वेलची केळी घेतली आहे. तुम्ही जास्त पिकलेली केळी पण जी मोठीवाली असते ती पण घेऊ शकता. आता घरी ही अवेलेबल होती म्हणून मी ही घेतली आहे. ती जी पिकलेली केळी असते त्याच्यामुळे साखर कमी टाकावी लागेल. आणि जो केक आहे एकदम आपला प्रसादचा केक. आपण सत्यनारायणची पूजा करताना कसा केक पूजाचा जे प्रसाद कसा लागतो तसा तो केक लागतो एकदम. तर त्याच्यामध्ये आपण अर्धा कप साखर टाकणार आहोत आणि 2 चमचे दूध टाकणार आहोत आणि त्याची एक एकदम मस्त अशी पेस्ट बनवून तयार करणार आहोत. जर तुम्ही जी नॉर्मल केळी जास्त पिकलेली वापरणार असाल, तर साखर अर्ध्याला अर्धी घेऊ शकता. कारण जी केळी आहे ती जास्त गोड असते. ही थोडी कमी गोड असते त्याच्यामुळे आणि आपण एकदम अशी पेस्ट बनवून तयार करणार आहोत आणि याचाच आपण केकमध्ये वापरणार आहोत. ही पेस्ट आता आपण जो पण मोठं भांडं घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि 1 कप रवा घेतला आहे मी, बारीक रवा. तुम्ही समजा जाड रवा घेत असाल, तर मिक्सरमध्ये एकदा काढून घ्या आणि हा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि जे पण आपण गोष्टी घेणार आहोत ते मेजरमेंटनेच घेणार आहोत. मापानुसार जर केक बनवला तर एकदम छान बनतो आणि आपल्याला टेन्शन राहत नाही फुगेल की नाही फुगेल, कसा बनेल आणि त्याच्यानंतर आपण 1/4 कप तूप घेणार आहोत, जे की साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही तेल पण घेऊ शकता या बदली आणि नाहीतर तेल जे आहे ते रिफाईंड तेल वापरणार आणि जे तुम्ही म्हणजे मोहरीचं तेल वापरू नका आणि अर्धा कप दूध घेतला आहे आणि जे पण गोष्टी घेणार आहोत ते रूम टेम्परेचरची असली पाहिजे. म्हणजे दूध गरम नसलं पाहिजे, फ्रीजमधली गोष्टी नसल्या पाहिजे. ते सगळ्या बाहेर काढून ठेवायच्या आणि केक बनवण्याच्या 2-3 तास आधी ते पहिलं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आता 1/4 कप अर्धा कप मी दूध टाकलं, 1/4 कप आपण दही टाकणार आहोत आणि एक 1/4 टीस्पून आपण विलायची पावडर म्हणजे वेलची पावडर टाकणार आहोत. म्हणजे आपण केक कसा प्रसादाचा बनवतो, जे पण आपण प्रसादामध्ये गोष्टी वापरतो, त्या सगळ्या गोष्टी आपण या केकमध्ये टाकणार आहोत आणि एकदम घरच्या गोष्टी टाकून हा केक कसा तयार होतो. आता बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे ज्या मेजरमेंटने आहेत ते मी टाकलं आहे आणि म्हणजे एकदम पूर्ण काठोकाठ भरून घ्यायचं, नाहीतर त्याच्यावर एक चाकू फिरवून घ्यायचा आणि 1 चमचा दूध टाकलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल एकदम आपलं बॅटर जाड आहे, तर अजून थोडं तुम्ही दूध टाकू शकता. म्हणजे जास्त जाड पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे. आपण जो इडलीचं कसं आपण पीठ बनवतो तसं त्या टाईप पाहिजे. आता आपण एक कढई घेतली आहे आणि ती प्रीहीट करणार आहोत. 10 मिनटं प्रीहीट करायची आहे आणि जे पण आपण केकचं भांडं घेतो त्याला आपण तेल तेल नाही तर तूप लावून ग्रीस करून घ्यायचं. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो पण वापरू शकता. केकचं भांडं असेल तर ते पण वापरू शकता आणि हे आपलं बॅटर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि एकदम चांगलं अशा पद्धतीने असं आपटून घ्यायचं म्हणजे टॅप करून घ्यायचं. जे पण एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि वरून आपण ड्रायफ्रुट्सचे काप म्हणजे पिस्ता बदामाचे काप आणि केशर वगैरे धागे हे ऑप्शनल आहे. तुम्ही टाकू पण शकता, नाही पण टाकू शकता, स्किप पण करू शकता. पण प्रसादामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी टाकतो म्हणून आपण त्या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. आपलं 10 मिनटं प्रीहीट करून झालं आहे. तुम्ही हा केक ओव्हनमध्ये पण बनवू शकता तुमच्याकडे असेल तर, नाहीतर माझ्यासारखं असं कढईमध्ये पण बनवू शकता आणि आता 30 ते 40 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला याला म्हणजे बेक करायचं आहे. मला 45 मिनटं लागले. म्हणजे आपलं जे आपण टूथपिक टाकतोय ती पूर्णपणे क्लिअर होईल अशी आपल्याला हे केक बनवून तयार करायचं आहे. आपला केक मस्त असा बनवून तयार झाला आहे. मला 45 मिनटं लागले. 30 ते 40 मिनटात हा बनवून तयार होतो आणि आता एक आपण त्याचा मूस बनवणार जे मी म्हटलं श्रीखंडाचा मूस. खाली मी बर्फाचे तुकडे घेतले आहेत आणि 1 कप ही व्हिप्ड क्रीम घेतली आहे. व्हिप्ड क्रीम बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे.
तुमच्याकडे विस्कचं मशीन असेल तर त्याच्याने तुम्ही ही व्हिप्ड क्रीम बनवू शकता. पण माझ्याकडे नाही आहे, तर आपण हे विस्कचं जे आपलं विस्क असतं त्याच्यानेच आपण हाताने करून घ्यायचं. ह्याला 10 ते 15 मिनिटं लागतात हाताने करत असाल तर. मशीनने फटाफट बनवून 2 मिनिटात तयार होतं. आपली ही क्रीम बनवून तयार झाली आहे. अजून आपले आईस मेल्ट नाही झाले आहेत, म्हणजे आपले ज्या बर्फाचे तुकडे मेल्ट नाही झाले आहेत, म्हणून तोच त्याच्या खालीच ठेवायचा आहे. आणि मी 4 चमचे आत्ता मी जे दाखवलं तसं मी दही बांधून घेतलेलं होतं, सकाळीच बांधलं आहे. आता हे आपला चक्का ह्याच्यामध्ये म्हणजे 1 चमचा जवळपास हा चक्का आपला बनून तयार झाला आहे. तो त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. थोडासा कलर येण्यासाठी आपण पिवळा जो खाण्याचा कलर आहे तो ॲड केला आहे. वेलची पावडर थोडीशी टाकली आहे. आणि आता हे चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं जे श्रीखंडाचा जो चक्का आहे तो पण चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि आपली ही व्हिप्ड क्रीम जे श्रीखंडाचं मूस आहे ते बनवून चांगल्या प्रकारे तयार होईल. थोडासा अजून मला कलर नाही आला म्हणून मी थोडंसं अजून कलर टाकला आहे. आणि आपली स्टिफ पीक माते आपली जी श्रीखंडाची मूस आहे एकदम मस्त बनून तयार झाली आहे. याला आपण चांगल्या प्रकारे शेप देऊ शकतो. आपल्या बर्फाचे तुकडे अजून पण वितळलेले नव्हते. मा थोडं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना व्हिप्ड क्रीम बनवायला थोडा त्रास होता, म्हणून आपण बर्फाचे तुकडे घेतले आहे. आता आपला जो केकचा जो केक आहे तो डिमोल्ड करून घेऊया, म्हणजे आपण काढून घेऊया आणि मग नंतर आपण त्याला डेकोरेशन करणार आहोत. साईडने आपण चाकूने व्यवस्थित काढून घ्यायचं आणि असं खालून थोडं आपटायचं. एकदम छान अशी जाळी पडली आहे. आपला केक मस्त बनून तयार झाला आहे. छान असा फुगला आहे. जास्त मोठा मी केक बनवला नाही आहे. पसरट भांडं असल्यामुळे आपला केक थोडा मोठा झाला आहे. तुम्ही हाईटवालं भांडं म्हणजे थोडं उंच असं भांडं वापरू शकता. आता माझ्याकडे ही नोझल आहे तर मी तीच वापरते. तुमच्याकडे नोझल असेल तर वापरा. नाहीतर नॉर्मली असं पण आपल्या दुधाच्या पिशवीमध्ये पण बनवून आपण त्याला असं डेकोरेशन करू शकतो. आता जी व्हिप्ड क्रीम आहे ती मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलेली, जोपर्यंत आपलं जे केक आहे डिमोल्ड करत होतो तोपर्यंत. तर ती अशी थंड झाली आहे आणि आता आपण त्याला असे फूल बनवून असे कोणत्या पण पद्धतीने तुम्ही तुमच्या हिशोबाने डेकोरेशन करू शकता. तर मी सगळीकडे असे फूल बनवती आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं पण बनवू शकता. नाहीतर आपलं दुधाच्या पिशवीमध्ये पण टाकून असं बनवू शकता. आता कुठे-कुठे खाली भाग राहिला आहे तर तिथं आपण याच्याने असं फूल बनवून घेऊ शकतो. थोडा-थोडा फूल मी अशी बनवती आहे. आणि आपला हा श्रीखंडाचा मूस आहे आणि प्रसादाचा केक आहे, तर मी गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ताचे काप, केशरचे धागे म्हणजे केसर असं म्हणजे तुमच्या हिशोबाने तुमचे काही घरी अवेलेबल असेल त्याच्याने आपण डेकोरेशन करू शकतो. मी थोडासा सिल्वर वर्क लावला आहे थोडं छान दिसण्यासाठी. असेल तर लावा, नाहीतर स्किप पण करू शकता. असा पण तो केक खूप छान दिसतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच वेगळ्या रेसिपीजसाठी बघत राहा माझं चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या अशा वेगळ्या गोष्टी बघाव्याशा वाटतील कमेंट करून जरूर सांगा. भेटूया तोपर्यंत धन्यवाद. एकदम छान जाळी पडली.